नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC नाशिक विभागामध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी पदभरती सुरू झालेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी पदे पाहायला मिळतात. ते किती पदे आहेत, कशा प्रकारे भरले जाणार आहेत, त्याचबरोबर तुम्हाला कसा अर्ज करायचा आहे, शैक्षणिक पात्रता काय, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच ह्याचे आर्टिकल जर तुम्हाला मराठी भाषेमध्ये सोप्या पद्धतीने रीड करायचे असेल, सर्व लिंक्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर फर्स्ट लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला क्लिक करून तुम्ही पाहू शकता. ॲज वेल ॲज हे PDF तुम्हाला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवर किंवा त्याच लिंकमध्ये जे आहे भेटून जाईल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. आता याच्यामध्ये काय आहे तर बघा, मागणीपत्र तुम्ही पाहू शकता. इथे पदांचं नाव व तपशील दिलेला आहे. आता इथे खूप पदे आहेत. तुम्ही पदांचं नाव पाहू शकता. इथे मेकॅनिक मोटर व्हेकल, अभियांत्रिकी पदवीधर, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, गॅस अँड इलेक्ट्रिक वेल्डर, पुन्हा पेंटर, मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, कार्पेंटर, अशा प्रकारची पदे. आता ही सर्व जर पदे आपण पाहिली तर या सर्व पदांकरिता जी एज लिमिट आहे म्हणजे वयोमर्यादा ती आपल्याला सेम पाहायला मिळते. म्हणजे तुमचं वय जे आहे ते 14 वर्षापेक्षा कमी नसावे आणि 30 वर्षापेक्षा जास्त नसावे. हे सर्व पदांकरिता आहे. याच्यामध्ये वेगवेगळं काय आहे तर पदसंख्या तुम्हाला वेगळी पाहायला भेटेल. ऑब्व्हियसली याच्यामध्ये वरचं पद पाहू शकता, 1 नंबरचं अभियांत्रिकी पदवीधर 14 पदे आहेत. खाली मेकॅनिक मोटर व्हेकल 30 पदं आहेत. तसेच पदं जी आहेत ती वेगवेगळी आहेत. याच्यामध्ये प्रशिक्षणाचा कालावधी सर्व पदांकरिता 1 वर्षाचा आहे. त्याचबरोबर जे स्टिपेंड आहे तेही आपल्याला वेगळं पाहायला भेटतं. आता फॉर एक्झाम्पल जे पहिलं पद आहे अभियांत्रिकी पदवीधर, यासाठी बघा तुमची इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट असली पाहिजे. मोटार किंवा यांत्रिकीमध्ये तुम्ही हे कंप्लीट असेल तर तुम्ही यासाठी जे आहे अप्लाय करू शकता. फक्त तुम्हाला शैक्षणिक अर्हता म्हणजे जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स आहेत ते इथं पाहिजे आहेत, त्यानुसार तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. अप्लाय कधीपर्यंत करायचं आहे तर 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत जे आहे याची लास्ट डेट आहे, तोपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता इथं वेगवेगळी पदं पाहायला मिळतात. तुम्ही एक काम करू शकता, ह्या PDF डायरेक्ट मिळवून तुम्ही डायरेक्टली पद पाहू शकता किंवा तुमचं एज्युकेशन मला सांगा. आता हे सेकंड जे पद आहे याच्यामध्ये ITI कंप्लीट असणं गरजेचं आहे, पण जो ट्रेड आहे सेकंड पदासाठी तो मोटार मेकॅनिक तुमचा असला पाहिजे. तिसरं पद पाहू शकता, ट्रेड शीट मेटलमध्ये तुमचं ITI कंप्लीट असलं पाहिजे आणि 10वी कंप्लीट असली पाहिजे. तर अशा प्रकारचे प्रत्येक पदासाठी जे आहे शैक्षणिक अर्हता वेगवेगळी देण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक अर्हता किंवा प्रत्येक पदाबद्दल मी इथं सांगू शकत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं जे ITI कंप्लीट झालेलं आहे, तुमचा ट्रेड मला सांगू शकता, त्याचबरोबर तुमचं बाकीचे जेही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते मला सांगू शकता. त्यानुसार मी तुम्हाला गाईड करेल की तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय करू शकता जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. आता इथे आपण खाली बघू, शिकाऊ उमेदवारांसाठी निवडीकरता महत्त्वाच्या सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत. शॉर्टमध्ये सांगायचं म्हणलं तर इथे तुम्हाला जे आहे 23/2/2026 पर्यंत जी कार्यालयीन वेळ असेल यामध्येच अर्ज करायचा आहे. अर्ज हा पूर्णपणे ऑफलाईन आहे, पण फी जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. तर बघा ठीक आहे, ऑफलाईन पद्धतीने आपण अर्ज करूया, पण फीचं काय तर जी फी आहे ओपन प्रवर्गासाठी म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये आहे. GST वगैरे ॲड करून 590 रुपये तुम्हाला फी पडेल. आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये फी आहे. GST वगैरे ॲड करून 295 रुपयेपर्यंत फी जाते. ही जी फी आहे ती तुम्हाला जे महामंडळाच्या खात्यावर जी आहे जमा करायची आहे RTGS किंवा नेफ्टद्वारे. त्याचबरोबर बँकेकडून एक UTR नंबर भेटतो तुम्हाला. जेही ट्रान्झॅक्शन तुम्ही कराल त्याचा एक ट्रान्झॅक्शन नंबर राहतो, UTR नंबर राहतो. तर तो UTR नंबर जो आहे तो तुम्हाला अर्जासोबत जोडायचा आहे आणि तो अर्ज जो आहे तो तुम्हाला या जे आहे पाठवून द्यायचा आहे. मी सांगेल पुढे. त्याचबरोबर आता बँक खात्याचा तपशील यांनी दिलेला आहे, खाता नंबर, IFSC कोड वगैरे. तर इथे जे आहे या खात्यावर तुम्हाला जे आहे पैसे भरायचे आहेत म्हणजे फी भरायची आहे आणि ही फी नॉन रिफंडेबल आहे, हे लक्षात ठेवायचे आहे. तसेच मागास प्रवर्गातील उमेदवारांनी विहित नमुन्यातील सुधारित जातीचा दाखल्याची प्रमाणित केलेली झेरॉक्स प्रत जे आहे अर्ज घेतेवेळी सादर करणे आवश्यक आहे. तुमचे जेही डॉक्युमेंट्स आहेत ते. त्याचबरोबर तुमची पूर्ण माहिती भरायची आहे अर्जामध्ये आणि शैक्षणिक दाखल्यांची प्रमाणपत्राची प्रमाणित केलेली झेरॉक्सची प्रत बी टाकायची आहे. याच्यामध्ये काय काय, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, गुणपत्रक, यांत्रिक व्यावसायिक ITI उत्तीर्ण केले त्याचं गुणपत्रक, तसेच तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्टमध्ये असाल तर ते. तर हे सर्व तुम्हाला जे आहे सबमिट करायचं आहे. इथे 6वा एक पॉईंट पाहू शकता, उमेदवाराने रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र कार्यालय
एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय या संस्थेत नोंदणी करणे आवश्यक आहे आणि अर्जासोबत नोंदणी पत्राची झेरॉक्स पण प्रत तुम्हाला जोडायची आहे. आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांनी जे आहे हे apprenticeshipindia.government.in या वेबसाईटवर जे आहे किंवा ही दुसरी जी नॅट्स एज्युकेशन आहे पदवीधारकांसाठी, ह्या 2 वेबसाईट दिलेल्या आहे. या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशनची प्रिंट जी आहे ती जी आहे अप्लाय करून म्हणजे पाठवायचं आहे. व्यवसायाकरिता जाहिरातीस पदास अप्लाय करून ही प्रिंट जी आहे ती सोबत जोडायची आहे. म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. जे ITI उत्तीर्ण असतील त्यांच्यासाठी apprenticeshipindia.gov.in आणि जे पदवीधारक असतील त्यांच्यासाठी नॅट्स हे पोर्टल आहे, लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर तुम्ही जर अपूर्ण वगैरे भरलं अर्ज तर त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. समजा जर तुम्ही 1 वर्षाचा कालावधी त्यामध्ये जर सोडून तुम्ही जर जात असाल, हे जे प्रशिक्षण जे आहे ते सोडून जात असाल तर तुम्हाला नियमान्वये जे आहे तुमच्याकडून जे नुकसान भरपाई आहे ती करून घेतली जाईल. तर अशा प्रकारच्या इथे ज्या आहेत म्हणजे इथे रूल्स दिलेले आहेत, रेग्युलेशन्स आहेत, अटी व नियम आहेत ते तुम्ही पाहू शकता. सिंपल आहे. तुम्हाला जे अर्ज आहे ते पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने भरायचं आहे. जे फी आहे तेही स्ट्रक्चर आपण पाहिलं आणि हे जे पदं आहेत ते तुम्ही तुमच्या जेही ITI तुमचा ट्रेड कंप्लीट झालेला आहे त्या ट्रेडनुसार जे आहे भरू शकता. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुमचे जेही एज्युकेशन क्वालिफिकेशन्स वगैरे आहेत मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तुम्हाला गाईड करेल. बाकी याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही याची सर्व माहिती रीड करू शकता. ॲज वेल ॲज व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथे मी तुम्हाला याचं PDF प्रोव्हाइड करेल जेणेकरून तुम्हाला खूप सोपं जाईल जर तुम्ही इंटरेस्टेड असाल फॉर्म भरण्यासाठी. मित्रांनो, व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो थँक्स फॉर वॉचिंग.